नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर पावसातून खूप साऱ्या रानभाज्या बघायला मिळतात, खायला मिळतात. तर आता आपण चालले रानभाजी काढायला. रानभाजीमध्ये आकूर काढायला चाललो आता आपण. आणि माझ्यासोबत आहे राजू. अरे इकडं बघ जरा, हाय कर हाय. राजूला भरपूर आवडते आकुराची भाजी. हा, सारखा तो फिरत असतो जंगलामध्ये भाजी काढण्यासाठी. हा ना. मग तू किती वेळा तुम्ही भाजी खाल्लात या पावसात? गेल्या 8 दिवसात किती वेळा भाजी खाल्लात? होय ना, 4-5 वेळा. तर आकूरची भाजी असते ना, ती औषधी असते. तर जेव्हा पण मिळते ना, एकदा दोनदा तरी खाल्ली पाहिजे पावसाळ्यातून. कारण त्याचा ठराविक टायमिंग असतो, त्यात पिरियडमध्ये मिळते. नाहीतर मग ते जून होते नंतर. राजूला जाता जाता भेटलं आकूर. हाय, नजर तुझी चांगली आहे रे. एवढ्या वेलीत पण दिसला. 3 पानाच असतात हा ना. ही 3 पानाची वेल आहे ना, तर तेवाला आकूर आहे. तीन पानाचं. बरोबर. हे पण बघू. हे बघा, 3 पानाचे आहेत ना, तेवाला आकूर आहे. आणि आकूरचा फक्त कोवळाच वरचा भाग काढायचा. आणि हे वेलीचा प्रकार आहे, तर वरचा फक्त भाग काढायचा, कोवळा भाग. आणि हे पुन्हा 8-10 दिवसांनी पुन्हा फुटणार. याला पाळवी पुन्हा काढू शकतो आपण. त्याला जागा माहिती आहेत कुठं कुठं काय काय आहे, तर तो काढतोय. काय जाशील खाली? रानाचा फक्त एक खाली भरपूर दरी आहे इकडे. किती काढलं ह्या बाबा? हे बघा, इथं आल्याला किती काढलं त्यांनी ते. अशा वेलीमध्ये खूप सारे सिमिलर पण प्रकार आहेत, पण ते बघूनच काढायचं आहे. 3 पानं असणारीच आकूरची भाजी असते. हां, हे बघा. तर आता आपण पुढे जातोय. पुढे कुठं जायचं आता आपण? आहे ना. चला, ऊन बघा पडलंय. आता 4 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय. येताना छत्री नाही घेऊन आलो, जुलै महिना चालू असून पण. कारण आम्हाला माहिती आहे, हे बघा कसलं मे महिन्यासारखं ऊन पडलंय. गरम पण तेवढंच होते. आम्ही डोंगराच्या इकडे आलोय रानामध्ये. आणि कसं राजूस माहिती आहेत कुठं काय जागा आहेत भाजीच्या वगैरे, कारण तो राखणा येतो ना बैलाकडे, त्यामुळं. आणि जंगलामध्ये येताना फुल स्लीवचे कपडे घालायचे, कारण मच्छर खूप असतात तिकडे. तर मच्छर भरपूर चावणार. ह्या साईडला बघा वय कशी मस्त केलेली आहे ती. कुंपण. उन्हाळ्यात डोंगर कसा होता, इकडे आम्ही करवंद काढायला आलो होतो. आणि पावसाळ्यातला डोंगर इकडे बघा. इकडेच काढलं करवंद आम्ही. या साईडला इथं खाली बघा झाड आहेत. राजू आहेत की नाही? तिकडे खाली त्या साईडला जास्त पाहिजे होतं, नाहीतर तिकडं खाली ना त्या स्टेशनच्या साईडला. आम्ही डोंगराच्या तिकडे गेलो होतो आकूर काढायला, तिकडे भेटलेच नाही जास्त काय. आता मी इकडे स्टेशनच्या त्या रस्त्याने चाललो आहे. तर तिकडून बघतो आहेत का आकूर. मी इकडून शोधत चालले. बघत चाल, भाजी पुरती तरी झाला पाहिजे. ए इथं पण आहेत वाटतं रे, हे ना. हो, नाही इथं. हो, हे बघा. हो का, काळं आलं. एवढा काढू? कोवळा आहे तोपर्यंत काढ तेवढा.
बघ पुढं पण आहे. कुठं आहे? अच्छा तिकडं त्या साईडला. सरळ पायाखाली बघ. हा बघा, अशा वेली दिसतील तुम्हाला सिमिलर सारख्या, पण ही पानं बघायची. हा अक्कूर नाही आहे, हा वाला अक्कूर आहे. हे बघा एवढे काढले नाही. हां आहे का तिकडं? हां, रस्त्याच्या या कडेला किती सारी लाजरीची झाडं आहेत बघा, झुडूप. हे बघा. ही वडाची झाडं आहेत रांगेमध्ये, मस्त व्ह्यू वाटतो. तर इथं पण आहेत अक्कूर. तिथं काय अजून? हो इथं पण आहे वाटतं. हो का 3 पानाचं. बघ बघ आधी. हाय हो आला 3 पानाचं आहे ना. एक कुटलेला आहे काय? कुठलेलं दोन हे बघा आधीच कुटलेला आहे. हो. कोणतं कुठलं नको एक आहे. असेल तर काढ. रानातली कुठली पण भाजी काढताना बघूनच काढायची. या अक्कूरमध्ये पण खूप सारे सिमिलर आहेत वेली, तर त्या बघून काढायच्या, नाहीतर मग विषारी पण असू शकतात. त्या खाल्ल्या ना तर विषबाधा पण होऊ शकते. तर रानातली कोणती पण भाजी असेल ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून नंतरच खायची. आणि आता आम्ही थोडेफारच झाले, जास्त तसे भेटले नाही, तरी पण आम्ही अजून शोधतोच आहोत. आता मी इकडून थोडा घराच्या आसपास तिकडे आहे का बघतो. कुठ चांग कोवला फक्त 3 पानावाला आहेत काही तर. इकडे बघ. हा बघा, या वेलीला पण 3 पानं आहेत, पण हा अक्कूर नाही आहे. पावसातून गावाकडे मस्त ह्या ताज्या ताज्या रानभाज्या खाण्याची मजाच वेगळी. आणि आपण कडधान्याच्या भाज्या तर आपण रोजच खातो, पण या पालेभाज्या पण खाल्ल्या पाहिजे. हे ना वेली एकामेकामध्ये अशा हे गुरपडलेल्या असतात, सरळ सोडून काढावे लागतात. तर हे कुंभियाचं झाड आहे आणि इथं पानं बघा कशी लाल लाल आहेत. मध्येच लाल लाल पानं आहेत, कशी काय काय माहिती. मला फुल वाटलं लांबून, बाकी सगळी हिरवी पानं आहेत. अर्धा 1 तास आम्ही अक्कूर शोधले, एवढे भेटले. आणि आता आपण चाललोय घरी. तिकडे राजू अजून अक्कूर शोधतोय. तर रात्रीच्या जेवणासाठी अक्कूरची भाजी बनवायची आहे, तर थोड्या वेळानंतर भेटू आपण. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत. तर इकडे अक्कूर स्वच्छ धुवून घेतले, हे आता बारीक कापून घ्यायचे. आणि फोडणीसाठी इकडे मी कांदा, खोबरं आणि मिरची आणि लसूण बारीक कापून घेतले. तर आता भाजी आपण बारीक करूया. भाजी बारीक कापून झाली आहे. इकडे फणसाच्या बिया आहेत, त्या पण टाकायच्या भाजीमध्ये. आणि चुलीवर तवा ठेवला आहे, त्याच्यामध्ये फोडणी द्यायची आपल्याला. भाजी बनवायची आहे. आता भाजी बनवते मी. त्याच्यामध्ये तेल टाकलं. या बिया बारीक करून घ्यायच्या आहेत, फणसाच्या बिया. त्याच्यामध्ये आता कांदा टाकते. मिरची पण टाकते.
कांदा थोडा लाल झालाय. आता मी यामध्ये थोडीशी हळद टाकते. आणि आता ही भाजी टाकते. आता या बारीक केलेल्या बिया पण टाकते यामध्ये. या भाजीमध्ये गोलंबा पण टाकतात, पण आपण आता फणसाची बिया टाकतोय. फणसाची बिया टाकलेली भाजी पण छान लागते. थोडंसं मीठ. आता यामध्ये खोबरं पण टाकून घेते. त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून शिजायला ठेवते. झाकण लावून शिजायला ठेवायचं. ही भाजी आहे ना मसाला टाकून पण बनवता येते. गोडा मसाला, तिखट वगैरे ग्रेव्ही टाईप बनते, पण मी सुकी बनवली आहे. इकडे भाजी, पिठी, भात. जेवण रेडी आहे. जेवण तयार आहे, पण अजून म्हणजे आंघोळ करायची आहे. तर मम्मीने आपापली कामं करतायत, तर जेवणाला अजून उशीर आहे. तर आता मी तुम्हाला भाजी टेस्ट करून सांगते कशी झाली आहे ती. यामध्ये फणसाचे बिया आहेत ना, त्यामुळे अजून छान लागते. तर आपण हा ब्लॉग आता इथे संपूया. ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा. आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात आपण. बाय.